निवडणूक आयोग म्हणून दिल्लीत एक लबाड संस्था बसली आहे। आता ते काँग्रेस अशोक चव्हाणांच्या हातात देतात की काय? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आल्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली। भाजपामध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत असल्याचे विधान ठाकरे यांनी केले। संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली, तुमच्याही कानावर बातमी आली असेल, अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले। अरे नीट सांगावं लागतं, नाही तर तुमचा पटकन गैरसमज व्हायचा। आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड, त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली, आता काँग्रेस सुद्धा अशोकरावाच्या हातात देतात की काय बघूया आपण, कारण काही करू शकतात। विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटतायत, बेडकुळ्या तर येतच नाहीयेत, त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात। दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याच्या आहेत। संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं, अब की बार एवढे पार, अब की बार तेवढे पार, एवढे असतील पार तर मी फोडाफोडी काय करताय? म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, तुम्ही 400 पार काय 40 पार पण नाही होणार। म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेतायत, इकडे अशोक चव्हाणांना घेतायत, अजितदादाला घेतायत, मिंदेला घेतलं। अट माझी एकच आहे, पोलीस बाजूला ठेवायचे, बाजूला म्हणजे लांब ठेवायचे, जनतेला जमू द्या आणि मग तिकडे मध्ये जाऊन उभं राहायचं। मी येऊन उभं राहतो, मिंद्याने येऊन उभं राहायचं, त्या लबाड्याने येऊन उभं राहायचं आणि सांगायचं शिवसेना कोणाची। माझ्यात हिंमत आहे, तुमच्यात असेल तर करून दाखवा, होऊन जाऊ दे, शिवसेना कोणाची जनतेला ठेवू दे। पण आज प्रत्येक जण म्हणजे अगदी मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटतं। काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिराहिरी भाग घेत होते, ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते। आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात, त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देतात, राज्यसभेची। हे प्रत्येक जण आपापलं बघतोय। मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, अजून निवडणुकीला लांब आहे, पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय? स्वतःचं घर, माझं करिअर उद्या काय होणार? मला आता राज्यसभा मिळाली, पुढची 6 वर्ष मी मस्तपैकी राहीन, आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे। त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघ, तो तुला काय शिव्या देतोय। तो नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 1 लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबाचं कल्याण होत नाही। जिल्ह्यातील वैजापूर येथे आयोजित जनसंवाद मेळाव्याला संबोधित करताना अशोक चव्हाण यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली, तर यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली। फिरवणारे ती सुद्धा भाडुत्री लोक आहेत, सगळा भाड्याचा कारभार आहे, सगळा भाड्याचा कारभार आहे। आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे। तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं, मला आनंद झाला की खासदार सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे, येणारच। पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार। मी कुटुंब संवाद जो म्हणतो तो याला म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात, तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजे। जिथून जिथून तुम्ही येता, आलात, राहता, तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जिकडे लोक जमतात, मग आठवडी बाजार असेल, काही पाडे असतील, काही पारावरती लोक बसत असतील, एसटी स्टँड असतील, रिक्षा स्टँड असतील, काही डेपो असतील, इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे की उज्ज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळाल्या? गॅस सिलेंडरचा भाव 2014ला किती होता, आता किती आहे? पेट्रोल डिझेलचं काय झालेलं आहे? वीज तुम्हाला मिळते का? चांगलं बियाणे तुम्हाला मिळतं का? नाही, काही नाही आहे। आणि मग त्याचबरोबर मी आणखीन एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही, हे सुद्धा तुम्ही सांगा। मिळाली होती की नव्हती? बरं, मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं, तुमच्या सुद्धा नसेल। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कदाचित असं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती। मी हे नाही पाप केलं कधी। मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं, त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अंमलात आणून दाखवली। मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट नाही पाहिली, निवडणुकीची नाही वाट पाहिली। मग आता माझं सुद्धा मोदीजींना आवाहन आहे, विनंती करतोय मी त्यांना की तुम्ही आता एक तो मतांचा बाजार मांडलेला आहात, प्रत्येक पक्षातनं कोण ना कोणतरी घेत आहेत आणि अख्खी बार 400 पार। अहो, हे तुमचे निष्ठावंत नाही आहेत, हे सगळे भाडोत्री आहेत, हे सगळे भाड्याची माणसं आहेत।
तुमचा काळ संपल्यानंतर हे पुन्हा तुमच्याकडनं निघून जाणार आहे. पण सीतारामन बाईंनी जो अर्थसंकल्प जो सादर केला तात्पुरता का होईना, त्याच्यात त्यांनी जे सांगितलं की आम्ही शेतकरी, गरीब, तरुण आणि महिला या 4 जाती आता आम्ही मानतो. पण 2014 साली जो सोयाबीनचा भाव होता तिथपासून आतापर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये आणि आम्हाला काय मिळालं, काय अधिकचं मोदी सरकारने दिलं ते पहिले सांगा. ह्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची देखील भाषणे झाली. आणि त्याप्रमाणे तुम्ही पाहत असाल की रोज सकाळी आपण टी व्ही जनताही पाहतो, एकमेव व्यक्ती, जबरदस्त व्यक्ती की या बदमाशांना उत्तर देणार आहे. तर 3-5 लोक तो त्याच्यात बाकीचे असे आलतू फालतू लोक ते बुटके बाटके हे सगळे त्या ठिकाणी काहीतरी बोलतात. पण मी या ठिकाणी आपल्या सर्वांना फक्त एकच आपल्या सर्वांना सांगेन, आता जर उद्धव साहेबांच्या विरोधात जर कोणी बोललं तर त्यांना आम्ही सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत. हे बुटके बाटके हे येतात, कोणीतरी काय बोलतं, जो उठला तो बोलतो. म्हणजे काय तुम्हाला उद्धव साहेबांनी इतके याचे वाटले का तुम्हाला? म्हणून या ठिकाणी आता शिवसैनिकांनी बिलकुल तयार राहायचं. आता बस झालं, आता आपण एकदम शांत भूमिका घ्यायची, शांत भूमिका घ्यायची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून जोरात त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. ते उत्तर देण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहा, एवढंच या ठिकाणी सांगून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. मी पुन्हा एकदा या तप्त उन्हामध्ये आपण उद्धवजींचं भाषण ऐकायला जमलेलं आहात. मगाशी मी अंबादास आपला ऐकलं, कृष्णाजींचं ऐकलं. आमदार आपला नसेल पण जनता आपल्या बरोबर आहे, इकडली शिवसैनिक आपल्या बरोबर आहे. पण या पुढला आमदार आणि खासदार हे दोन्हीही शिवसेनेचे असायला पाहिजे. आणि गंगापूरच्या या तमाम जनतेनं, शिवसैनिकांनी हे आव्हान स्वीकारून आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे आणि आपल्या पक्षप्रमुखांना ते वचन द्यायचं आहे. इतकंच मी सांगतो. या कारखाना सुरू करण्याचं खोटं अभिवचन दिलं, परंतु या आमदारांनी खऱ्या अर्थाने या तालुक्याची विकासाची धमनी असलेला कारखाना जो साहेबराव अण्णा असतील, बाळासाहेब पवार असतील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून हा कारखाना उभा झाला. खऱ्या अर्थाने गंगापूर तालुक्याचा विकास या कारखान्याच्या माध्यमातून होत होता. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी खोटी आश्वासनं सध्याच्या आमदारांनी दिली. पण तुम्ही आपल्या साक्षीनं मान्य कृष्णा पाटील डोणगावकरांचं अभिनंदन करेल की पहिल्यांदा कृष्णा पाटलांच्या नेतृत्वाखाली प्युअर शिवसेनेचं पॅनल या ठिकाणी निवडून आलं. नुसतं आलं नाही, पॅनल अनेक कारखान्याच्या बंद पडलेल्या कारखान्याचे निवडून येत असतात. बंद पडलेल्या कारखान्याचे संचालक असतात, त्यांना सरकार वेगळा निधी देत असतं. मग अजितदादाचे 5-25 कारखाने असतील, अन्य लोकांचे 5-25 कारखाने असतील, परंतु गंगापूरच्या कारखान्याला कधी निधी मिळाला नाही. परंतु कृष्णा पाटलाचं आपण सगळे मिळून निश्चित अभिनंदन करू. आज पहिली साखरेचं पोतेचं पूजन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते आपण करणार आहे. शब्द खरा ठरलेला आहे. कारखाना शिवसेनेच्या ताब्यात आला. कृष्णा पाटलाच्या रूपानं आज या कारखान्यातून साखर कारखान्याला सुद्धा सुरुवात केलेली साहेब. या साखरेच्या पोत्याचं पूजन आपण करणार आहे. खोटे आश्वासन शिवसेना देत नाही, खोटं अभिवचन शिवसेना देत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या या संभाजीनगरचा हा बालेकिल्ला सातत्यानं शिवसेना प्रमुखाच्या विचारानं, सातत्यानं ताकदीनं पुढे राहिलाय. येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेना प्रमुखाचा हा विचार आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्वाला या तालुक्यातून मात्र निश्चित भरघोस आघाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही.